माझे नाव सुरेखा श्रीकांतराव बिराजदार, राहणार जेवळी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. माझ्या गटाचे नाव राधिका सहसहाय्यक समूह गट जेवळी उत्तर. आमचा व्यवसाय पापड, तांदळाचे पापड, उडीद पापड, कडक भाकरी, ज्वारीच्या, बाजरीच्या आणि ह्याचे कुरडई, तांदळाची कुरडई, गव्हाची कुरडई, असा आमचा छोटासा लघु उद्योग आहे. हा व्यवसाय मी चालू केला, घरी चालू केला अगोदर हातावर. नंतर मग छोटे असं करत करत कुरड्याची मशीन घेतली, नंतर शेवायची मशीन घेतली, त्याच्यानंतर लांबके पट्टी पापड चालू केले. त्याच्यानंतर मग परत असं थोडं व्यवसाय वाढवत चालत परत ही मशीन घेतली, मग ही मशीन मग ते घेत परत ह्याच्यावर पण कंटिन्यू 3 वर्ष ह्या मशीनवर केलं चालू. आणि परत आम्ही ही मशीन घेताना ह्या बँकेतून लोन घेतलेलं 3 लाखाचं. तीन लाखाचं कोणत्या योजनेत ना? PMEGP. हां. परत हे वाढवत परत ते फेड करून परत ही दुसरी मशीन घेतली 4 लाखाची. ओके. 4 लाखाची ती मशीन घेतली परत. ओके. आता तुमचा व्यवसाय आता म्हणजे महिन्याला किती विक्री होते? महिन्याला नाही म्हणजे तर पण लाखाच्या पुढे चालू आहे आता सध्या. महिन्याला 4 महिने कंटिन्यू लाखाच्या चालते, महिन्याला लाखाचं. ओके. उन्हाळ्यात मग 12 महिने काय 12 करता? महिन्यात आम्ही कडक भाकरी, हां. परत ज्वारीचे, बाजरीचे, हं. छोटा मोठा असं थोडं चटणी वगैरे करत त्यातून पण नाही म्हणलं तर महिना 10,000 नफा निघतो. ओके. सर्व तुमच्या व्यवसायामध्ये किती महिला काम करतात इथं? सध्या आमच्या व्यवसायामध्ये गटातूनच सध्या 3 बाया कंटिन्यू चालू आहे. ओके. आणि मी म्हणजे असं 4 चालू आहे, गटामधूनच चालू आहे आमचा व्यवसाय. पण त्यांना रोजगार म्हणूनच आम्ही रोजगार देतो, असं गटातून म्हणून असं गटाचं हे केलेलं नाही. ओके. ते गटात आल्यापासून तुम्हाला काय मदत भेटली का? मदत एक 50,000चं मिळालं होतं आणि परत एक अजून 50,000 म्हणजे असं लाख रुपये मिळाले होते. प्रशिक्षण वगैरे? प्रशिक्षण परवा आम्ही हिला दिलं उस्मानाबाद, म्हणजे असं ह्याच्यासाठी मार्केटिंगसाठी गेलेलो होतो आम्ही 3 दिवसात. ओके. थोडंफार तिथं पण माहिती मिळाली, पण अजून तिथलं पण पुढे आता मार्केटिंग करण्यासाठी खर्च खूप म्हणून जरा थांबवलं. तर पुढं आता अजून परत बँकेला पण हे केलं, आता बघूया परत. त्यानंतर पण भरपूर म्हणजे असं थोडंफार उमेद गटातून पण म्हणजे असं कंटिन्यू असं मागणी भरपूर ते गेले. सोलापूरला पण, परत पंढरपूर, परत लोहारा, माळशिरसला असं गटातूनच म्हणजे असं थोडंफार असं माहिती जाऊन इथपर्यंत माल चालू आहे आता आमचं. सध्या माळशिरसला पण नाही म्हणलं तर महिन्याला पण तिथं ते 500 हे 500 पण दिलं तर पण कमीच पडाले. पण मागातनं करणं महिना झालं सध्या जागा पूर्ण पडायला. बरं. म्हणजे गटाच्या माध्यमातून मार्केटिंगला तुम्हाला सपोर्ट मिळाला समजा. बरोबर. आणखीन म्हणजे पॅकेजिंग, लेबलिंग वगैरेसाठी काय मार्गदर्शन? ते जरा आर्थिक अडचणीमुळे ते थांबवलं. बरं. त्याला पण खर्च आहेत म्हणाले म्हणून जरा ठीक आहे. करायचं आहे आता ह्या वर्षी. ओके.